नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्याने चक्क पार्थला मित्र मानण्याचे होप्स दाखवलेले आहेत आणि त्यानंतर पार्थच्या मित्राने CCTV फुटेज पार्थला पाठवलेले आहेत आणि ते फुटेज त्याने लगेचच काव्याला सुद्धा दाखवलेले आहेत. पण त्या दोघांना सुद्धा तो हल्लेखोर कोण आहे ते काही कळालेलं नाही. पण त्या दोघांनी तो हल्लेखोर परत नंदिनीवरती हल्ला करणार असे अंदाज मात्र लावलेले आहेत. तर मित्रांनो, चला आजचा भाग ना सुरुवातीपासून बघूयात. पार्थ आणि काव्या क्लासकडे कारमधून चाललेले असतात. तर तेव्हा आता काव्या पार्थला म्हणू लागते की पार्थ आता बोला ना काहीतरी, आणि लग्न झाल्यापासून कालच मी पहिल्यांदा तुम्हाला शांत बघत आहे. प्लीज पार्थ बोला ना काहीतरी. आणि मी एक काम करू का, किशोर कुमार लावू का, आणि तुम्हाला त्यांची गाणी आवडतात ना, आणि त्यांची गाणी ऐकून तुम्हाला बोलायची इच्छा होईल का, असं ती एकामागोमाग एक काहीतरी बोलतच असते. आणि मी गाणी लावते असं ती म्हणते तरीसुद्धा पार्थ काही बोलतच नाही. तर तेव्हा पार्थ बोलत नाही म्हटल्यानंतर काव्या परत त्याला म्हणते की पार्थ आता खूप झालं, आता बोला ना काहीतरी, आणि क्लास यायची वेळ झाली तरीसुद्धा तुम्ही अजून काही बोललाच नाहीत, बोला ना काहीतरी. तरीसुद्धा पार्थ काही बोलतच नाही. तर तेव्हा चक्क काव्याचा क्लास मागेच सुटतो. तर ते बघितल्यानंतर काव्या पार्थला म्हणते की अहो पार्थ, माझा क्लास तर मागे सुटला आणि तुम्ही गाडी कुठं नेत आहे. तर तेव्हा पार्थ आता तिला म्हणतो की तुम्ही रोज जिथं बसता ना तिथेच मी गाडी नेत आहे, असं म्हणून तो त्याच ठिकाणी गाडी नेऊन थांबवतो आणि गाडीमधून तो खालीच उतरतो. तर त्यानंतर काव्यासुद्धा गाडीमधून खाली उतरते आणि त्यावेळेस काव्या उतरल्यावर पार्थ त्याच ठिकाणी जाऊन बसतो जिथे काव्या अगोदर बसलेली असते. आणि ते बघितल्यानंतर मात्र काव्याला धक्काच बसतो आणि काव्यासुद्धा त्याच्या शेजारी जाऊन बसते. तर तेव्हा पार्थ आता तिला म्हणतो की तुम्ही रोज इथेच येताना या बेंचवरच क्लास सुरू असतो ना तुमचा, असं तो रागातच तिला विचारतो आणि म्हणतो की मीच मूर्ख आहे, वसू आत्यासोबत भांडलो, आणि जेव्हा त्या म्हणाल्या होत्या ना की काव्या नक्की क्लासला जातात ना का इकडे तिकडे जातात, आणि मीच कॉन्फिडेंटली वसू आत्याला बोललेलो होतो की काव्या कुठे जातात काय करतात मला सगळं व्यवस्थित माहिती असतं, आणि हे मला अगोदर माहिती नव्हतं. पण काल कळालं की तुम्ही क्लासला नाही तर या बेंचवर येऊन बसता. हो ना, हे बरोबर आहे ना. आणि मी तुम्हाला जाब विचारत नाही, कारण तो हक्क ना अजून तुम्ही मला दिलेलाच नाही. पण इथून पुढे कधीसुद्धा जाब विचारायचा हक्क दिला ना तरीसुद्धा मी तुम्हाला जाब काय विचारणार नाही. आणि तुम्हाला आत्तासाठी सांगतो की मी तुमचा नवरा आहे, मालक नाही. आणि त्यामुळे तुम्हाला कुठेसुद्धा जाताना ना कुठलीसुद्धा गोष्ट करताना मला परमिशन विचारायची गरज नाही. आणि मला मान्य आहे की तुम्ही मला नवरा नाही मानत, मित्रसुद्धा नाही मानत, पण मी स्वतःला तुमचा मित्र मानतो आणि त्या मैत्रीपोटीच ना मी तुम्हाला सपोर्ट करत होतो, तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी, तुम्ही कलेक्टर होण्यासाठी. आणि तुम्ही काय करता की क्लास सोडून इथं बेंचवर येऊन बसता आहे का, असं तो बोलत असताना मात्र काव्या आता एकदमच शांत झालेली असते. तर पार्थ पुढे म्हणतो की मला असं वाटायचं की काव्या उद्धट असतील, चिडचिड्या असतील, पण खोटारड्या असतील, असं ना मला अजिबात वाटलं नव्हतं. आणि खोटं बोललेलं ना जसं मला आवडत नाही ना तसंच तुम्हाला सुद्धा आवडत नसेल असं मला वाटलं होतं. पण तुम्ही तर माझा विश्वास खोटाच ठरवलात काव्या, असं त्यानं बोलल्यानंतर काव्याला धक्काच बसतो. आणि काव्या त्याला उलट बोलणार असतेच इतक्यात तिला तिच्या सासरी बुवांनी म्हणजेच विक्रमने जे काही सल्ले दिलेले असतात ते आठवू लागतात. आणि त्यांनी सांगितलेलं असतं की तिचा जो मित्र आहे ना तो जर खरंच एका मुलीसारखा नाराज झाला असेल ना तर आता चांगुलपणाने वागण्याची सगळी जबाबदारी त्या मुलीवरती आहे, आणि तिचा सगळा इगो वगैरे बाजूला ठेवून तिने त्याच्याशी एकदा बोलावं असं त्यांनी सांगितलेलं असतं. ते सर्व तिला आठवतं. आणि तेव्हा काव्या पार्थला म्हणते की पार्थ, असं स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नका. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की काव्या, प्रश्न त्रासाचा नाही तर प्रश्न फसवल्या जाण्याचा आहे. काल तुम्ही मला फोन केला होता ना तेव्हा मी इथे समोरच उभा राहून बोलत होतो. तर तेव्हा आता काव्यासुद्धा धक्क्याने सुटून उभी राहते आणि त्याला म्हणते की म्हणजे तुम्ही काल ऑफिसमध्ये नव्हता का. तर तेव्हा पार्थ नाही असं सांगतो, आणि तुमचा फोन ऑफिसमध्ये राहिला होता ना तो मी द्यायला आलेलो होतो असं तो सांगतो. आणि त्यावेळेस काव्याला तो क्षण आठवू लागतो की ज्यावेळेस पार्थने तिला फोन केलेला असतो आणि विचारलेलं असतं की मी ऑफिसमध्ये पोचलेलो आहे आणि तुम्ही कुठे आहात. तर तेव्हा काव्याने सांगितलेलं असतं की मी क्लासरूममध्येच आहे. आणि तेव्हा पार्थ तिला म्हणतो की काल अनिशा मला भेटली आणि अनिशाजवळ मी तुमचा फोन दिला आणि त्यांना विचारलं की काव्या कुठं आहेत. तर त्या सारवासारव करू लागल्या. त्यावेळेस आता काव्याला अनिशा तिला जे काही बोललेली असते ते सर्व आठवू लागतं. तिने सांगितलेलं असतं की मी तुला वाचवलं आणि मी पार्थला सांगितलं की तू लेक्चरलाच आहेस सकाळपासून. तर तेव्हा आता पार्थ म्हणतो
सांगतो की त्या तुमची बाजू सावरून घेत होत्या ते मला कळालं. मला डाऊट आला, पण मी म्हटलं कशाला एवढं खोलात शिरायचं, दोघांचं काहीतरी सिक्रेट असेल. पण कसं असतं ना काव्या, की आपला मित्र मैत्रीण मैत्रीपोटी आपल्याला पाठीशी घालतात आणि हे करत असताना आपल्या माणसांचं काय नुकसान होतं हे कळत नाही त्यांना. आणि हाच विचार माझ्या डोक्यात आला, म्हणूनच मी इथं बघायला आलो आणि बघतोय तर काय की तुम्ही समोर बसला आहे. तुम्ही मला दिसत होता आणि तिथे उभा राहून ना मीच मला दिसत होतो. तुम्हाला मदत करणारा, तुम्हाला मोटिवेट करणारा, अभ्यास करताना झोप येत असेल तर कॉफी आणून देऊ का विचारणारा. पण तुम्ही काय केलंत काव्या, खोटं बोलून माझ्या एफर्ट्सचा, माझ्या मैत्रीचा अपमान केलेला आहे तुम्ही. असं तो बोलत असताना काव्या मात्र शांतच असते. तर आता पार्थ म्हणतो की आय फील लाईक अ लूजर. तर तेव्हा काव्या त्याला विचारते की तुमचं बोलून झालेलं आहे का, कारण आता मला बोलायचं होतं आणि मी काय म्हणते ते एकदा तुम्ही शांतपणाने ऐकून घ्याल का, असं ती थोडं पोलाइटलीच त्याला विचारते. तर आता बघा इकडे मित्रांनो, नंदिनी मिथुन काकांच्या सोबत बोलत असते आणि त्यांना म्हणते की आय लाईक टू ईट, पण आता तुम्ही माझं ऐका मिथुन काका, अंडी, ब्रेड, टोमॅटो, मेथी, शेंगदाणे, बेसन हे बाकी सगळं तुम्ही घेतलं आहे ना, तर मग आता फक्त 2 किलो रवा आणायचा आहे, कारण आज ना गोडाधोडाचा बेत करायचा आहे ना, लक्षात ठेवा, असं बोलून ती फोन ठेवून देते. इतक्यातच मानिनी तिथं येते आणि नंदिनीला विचारते की काय ग नंदिनी, कोणाला रवा आणायला सांगितलेला आहेस, जीवाला सांगितलेला आहेस का. तर तेव्हा नंदिनी तिला सांगते की नाही नाही, ते तर जिममध्ये आहेत, मी मिथुन काकांना सांगितलेलं आहे. तर तेव्हा ते ऐकल्यानंतर मानिनी हसूच लागते आणि म्हणते की अरे देवा, तू मिथुन भाऊजींना आणायला सांगितलेलं आहेस म्हटल्यानंतर मला तर धडकीच भरली. मिथुन भाऊजी अवली आहेत आणि मी तुला सांगते की मागच्या वेळेला ना माझी भिशी होती, मग मी त्यांना म्हणाले की गाजराचा हलवा करायचा आहे, 2 किलो गाजरं घेऊन या, तर ते 2 किलो साखर घेऊन आले, असं म्हणून ती हसू लागते. तर तेव्हा नंदिनी सुद्धा हसते आणि म्हणते की अरे बापरे, म्हणजे त्यांनी गाजराचं साखर केलं का. तर तेव्हा मानिनी म्हणते की हो हो, अगदी असंच काहीतरी त्यांचं चालूच असतं, गाजराचं साखर, पिठाचं मीठ. आणि एकदा मी त्यांना म्हणाले की देवासमोरच्या दिवासाठी तूप घेऊन या, तर मग हे धूपच घेऊन आले, असं ती सांगते. आणि सारखे शब्दकोडी सोडवत असतात ना मिथुन भाऊजी, त्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये शब्दांचे जंबलपच होतात, असं ती सांगून अजूनच हसू लागते. आणि पुढं ती म्हणते की आता आपण बघूयात की तू सांगितलेलं सामान ते घेऊन येतात का काही घोळ घालून ठेवतात ते बघूयातच आपण. तर तेव्हा नंदिनी म्हणते की हो हो बघूयात. आणि त्यानंतर ती तिच्या सासूबाईंना म्हणते की आई मी आनंद निवासला जाऊन येते. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते की आज उशीर करू नकोस, वेळेवरती ये संध्याकाळी. तर तेव्हा नंदिनी म्हणते की हो हो, आज मी उशिरा नाही येणार, कारण खरं तर मला आज घरी थांबून सगळी काही तयारी करायची होती, पण आज आनंद निवासमध्ये इतकी कामं आहेत ना, असं ती म्हणत असते. तर त्यावर मानिनी तिला म्हणते की अगं कामं तर महत्त्वाची आहेतच, पण खरं सांगू का, तुमच्या 1 मंथ ॲनिव्हर्सरीचं प्लॅनिंग ना तूच करायचं हे काही मला पटत नाही. थोडं तरी सरप्राईज हवंच ना, आणि संध्याकाळी येताना ना तुम्हा सगळ्यांसाठी काहीतरी सरप्राईज नक्कीच असेल, असं ती तिला सांगते. तर तेव्हा नंदिनी तिला थँक्यू सो मच असं म्हणते. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते की अगं नंदिनी, मी तर तुझ्या पाठीशी आहेचच, पण मला एक गोष्ट सांग की जीवाला, गधड्याला काही लक्षात आहे का आज काय आहे ते. तर तेव्हा नंदिनी नाही असं तिला सांगते. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते की बरं बरं ठीक आहे, निदान हे तरी ठीक आहे की किमान तू मान्य तरी केलंस की जीवा गधड्या आहे, असं म्हणून ती हसू लागते. तर आता नंदिनी नाही नाही, 1 मिनिट थांबा, मला असं म्हणायचं नव्हतं, असं बोलून थोडंसं घाबरूनच जाते. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते की अगं नंदिनी, मी तर चेष्टाच केली, आणि खरं सांगू का, मी तर खरंच जीवावरती चिडली आहे, कारण असं कसं तो विसरू शकतो की आज काय आहे ते, आणि एरवी नको नको त्या गोष्टी लक्षात ठेवतो, आणि नेमकं आज काय आहे ना हेच कसं काय विसरला जीवा, असं ती बोलतच असते. इतक्यात मागून जीवा तिथं येतो आणि काय आहे आज असा प्रश्न करतो. तर आता इकडे बघा मित्रांनो, काव्या पार्थसोबत बोलायचा प्रयत्न करत असते आणि ती अगदी विक्रमने सांगितल्याप्रमाणेच बोलत असते. ती त्याला म्हणते की पार्थ, मला माहिती आहे तुम्ही चिडलेला आहे माझ्यावरती आणि मी वागते सुद्धा तशीच, पण पार्थ मी काय म्हणत आहे ते एकदा प्लीज ऐकून घ्या, समजून घ्या. आणि कसं आहे ना, तुम्ही एक हॅपी गो लकी माणूस आहात, मी सुद्धा आहे, पण मी खूप चुजी आहे माझ्या मित्रमैत्रिणींच्या बाबतीत, रादर एकूणच माणसांच्या बाबतीत. माझे मित्रमैत्रिणींना मी स्वतः निवडते आणि तुम्ही माझे मित्र नाही आहात पार्थ, असं ती सांगते. तर तेव्हा पार्थला थोडासा धक्काच बसतो. तर काव्या पुढं म्हणते की पार्थ, जे काही आहे ना ते मी खरं सांगत आहे. आता तुम्ही माझे मित्र नाही आहात, पण तुम्ही मला तुमची मैत्रीण मानता ना, त्या नात्याने मी एक गोष्ट तुम्हाला सांगते,
की पार्थ मी काव्य आहे, मला मनापासून एखादी गोष्ट वाटत नाही ना तोपर्यंत ती गोष्ट मी करत नाही, आणि एकदा का ती गोष्ट मनापासून करावीशी वाटली ना की तर मग मी ती केल्याशिवाय सुद्धा राहत नाही, असं ती सांगते. तर आता तेव्हा पार्थ तिच्याकडे थोडंसं आशेने बघू लागतो. तर तेव्हा काव्या पुढं म्हणते की आता मला अभ्यास करावासा वाटत नाही म्हणून मी करत नाही, पण जेव्हा मनापासून वाटेल ना तेव्हा मी करेनच अभ्यास. अभ्यासच नाही तर सगळं काही करेन. आणि मी आता तुम्हाला माझा मित्र मानत नाही, पण पुढे जाऊन मला वाटलं ना तर असं म्हणून ती थांबते. तर तेव्हा पार्थ आता तिला थोडंसं आशेनेच विचारतो की पुढं जाऊन वाटलं तर काय? तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की पुढं जाऊन जर मला वाटलं ना तर मी तुम्हाला माझं मित्र मानेन सुद्धा. तर आता मात्र पार्थ खूपच खुश होतो आणि तो एवढ्या दिवस नाराज असलेला एकदमच खुश होतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की तेव्हा ना तुमच्या प्रत्येक गोष्टीचा मला फरक पडेल, आणि एकदा ना मी मैत्री केली ना की मग मी ती निभावल्याशिवाय राहत नाही. तर पार्थ आता खूपच मनातल्या मनात हसू लागतो. तर काव्या म्हणते की तेव्हा ना मी मैत्री खातीर मीच तुमच्यावरती खूप हक्क दाखवेन. तर पार्थ भलताच खुश होतो. तर तेव्हा काव्या पुढं म्हणते की तुम्हाला माझ्यावरती मी हक्क गाजवू देईन, तुमचा सगळा वेडेपणा मी सहन करेन, तुमच्यासोबत अगदी एखाद्या लहान मुलीसारखी वागेन, तुमच्यावर अगदी आंधळा विश्वाससुद्धा ठेवेन, आणि तुमचा माझ्यावर असलेला विश्वास कधीच ब्रेक होऊ देणार नाही. असं तिने सर्व सांगितल्यानंतर पार्थ तर खूपच म्हणजे खूपच खुश होतो आणि तिला परत पहिल्यासारखं बोलू लागतो आणि म्हणतो की खरंच असं होईल का आणि तुम्ही करू देता का असं? तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की पण ना मित्र मानेन तेव्हा. तर पार्थ परत हसू लागतो. तर काव्या पुढं म्हणते की पार्थ पण आता मी तुमच्या ना सगळ्या एफर्टचा आदर करते, पण म्हणून मी स्वतःमध्ये बदल करेन अशी अपेक्षा ठेवू नका, असं ती सांगत असते. तर आता पार्थ अगदी पहिल्यासारखा तिच्याबरोबर बोलू लागतो आणि चक्क हात वगैरे तिच्यासमोर करून ठीक आहे बालिके, तुम्ही तुमचा धर्म पाळा, आम्ही आमचा धर्म पाळू. तुम्ही तुम्हाला हवं तेव्हा मैत्रीचा हात पुढे करा, आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवू, असं म्हणून तो हसतो. आणि ते सर्व बघून काव्यासुद्धा हसू लागते आणि म्हणते की हाच बालिशपणा आहे ना, याच बालिशपणाबद्दल मी सतत बोलत असते, आणि हा बालिशपणा कमी केलात ना तर बाकी सगळं ठीक आहे, असं ती थोडं प्रेमानंच त्याच्याकडे बघून बोलते. तर आता पार्थचा आनंद गगनाच्या पलीकडेच जातो आणि तो खूपच खुश होतो. तर आता काव्यासुद्धा गालातल्या गालात हसू लागते. तर आता पार्थ तिच्याकडे प्रेमाने बघत म्हणतो की हसताना ना तुम्ही अजूनच छान दिसता. आणि जेव्हा काव्या त्याच्याकडे एक नजर टाकते तर लगेचच पार्थ म्हणतो की काही नाही हो, असंच मी म्हणालो, आणि परत जरासं तोंड बाजूला करून म्हणतो की इतर वेळी हीच ना फिसकलेली मांजर असते. तर काव्याला ते आता थोडंसं ऐकू आलेलं असतं आणि ती त्याला विचारते की काय म्हणालात तुम्ही आत्ता? तर तेव्हा पार्थ म्हणतो की काही नाही हो, हसत राहा असंच म्हणालो मी. तर तेव्हा काव्या त्याला परत विचारते की ते नाही त्याच्यानंतर काय बोललात? तर तेव्हा पार्थ म्हणतो की काही नाही, जास्त हसत राहा असंच बोललो मी. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की काही नाही पार्थ देशमुख, तुम्ही असं ते तोंडातल्या तोंडात पुटपुटताना जे तुम्हाला असं वाटतं की मला ऐकायला आलेलं नाही ते सगळं मला ऐकायला येतं. आणि मी मांजर आहे ना, ठीक आहे असं ती बोलते, आणि ठीक आहे मी मांजर आहे ना, आणि तुम्ही कोण आहे? तुम्ही सुद्धा देशमुखांचा बोकाच आहात, आणि तुम्ही आर्किटेक्ट बोका आहात असं ती म्हणते. तर तेव्हा पार्थ हसू लागतो. तर तेव्हा काव्या पुढं म्हणते की तो सुद्धा साधा नाही, भारतातल्या ना टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक आर्किटेक्ट बोका आहे तुम्ही. तर तेव्हा पार्थ अजूनच हसू लागतो आणि म्हणतो की छान आहे, मला आवडलं आर्किटेक्ट बोका, आणि मी आर्किटेक्ट बोका आणि तुम्ही फिसकलेली मांजर, असं म्हणून तो अजूनच मोठ्याने हसू लागतो. तर मित्रांनो इथे खूपच धमाल कॉमेडी सीन होतो आणि आता काव्या रागाने पार्थकडे बघू लागते आणि पार्थ एकदमच शांत होतो. तर त्यानंतर काव्या थोडंसं बाजूला बघून हसू लागते आणि पार्थसुद्धा परत नॉर्मल होऊन हसू लागतो. तर आता बघा इकडे मित्रांनो, जेव्हा मानिनीला म्हणजेच त्याच्या आईला विचारतो की अगं आई सांगतेस ना आज काय आहे ते? तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते की मी का सांगू काय आहे ते? तू तुझ्या बायकोलाच विचार. तर तेव्हा जीवा इशाऱ्यानेच तिला विचारू लागतो. तर नंदिनी म्हणते की तुम्हीच आठवून बघा आणि असू देत मी निघू का असं ती विचारते. तर तेव्हा मानिनी जीवाला म्हणते की अरे जीवा तिला उशीर होत आहे ना, तू सोडून येतोस का? तर तेव्हा जीवा मी का असं तिला म्हणतो, आणि हे बघत आहेस का मी आत्ताच वर्कआउट करून आलेलो आहे, टी शर्टसुद्धा भिजलेला आहे. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते की अरे मग ते तर उत्तमच आहे ना, बाईकवरून जा म्हणजे येताना तू सुकून येशील. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की अगं आई तू काही पण काय बोलत आहेस? तर तेव्हा मानिनी नंदिनीला म्हणते की अगं मी तर बरोबर
बरोबरच बोलत आहे ना, आणि टी शर्ट फक्त काय घामाने भिजलेला आहे ना, मग बदल ना टी शर्ट, चेंज कर, तेवढा वेळ थांबेल ना ती, आणि थांबशील ना नंदिनी, असं तिला विचारते. तर तेव्हा नंदिनी म्हणते की हो, फार उशीर होत नसेल ना तर मग मी थांबते. आणि जीवाला म्हणते की येता का आवरून पटकन. तर तेव्हा मानिनी नंदिनीला म्हणते की हो हो, पटकन आवरतो आमचा तर जीवा, आणि आंघोळ तर सुपर फास्टच करतो. आणि तुला माहिती आहे का की लहानपणी जीवा आंघोळीला गेला ना की 1 मिनिटातच परत यायचा. मग मी हळूहळू ना त्याला टॉवेल द्यायलाच बंद केला. मग ना मी हळूहळू त्याला टॉवेल द्यायचंच बंद केला. मग चांगलं 15 मिनिटं तो आंघोळ करू लागला, असं ती सांगते. तर ते सांगत असताना नंदिनी हसतच असते. तर जीवा म्हणतो की आता मी चांगलं 15-20 मिनिटं आंघोळ करतो ना. तर आता मानिनी त्याला म्हणते की अरे तू काय मुलगी आहेस का उशीरपर्यंत आंघोळ करायला, असं ती म्हणते. आणि परत नंदिनीला म्हणते की अगं तुला माहिती आहे का, एकदा तर ना जीवा आंघोळीला गेला, आणि असं ती पुढे सांगणारच असते. तर जीवा तिला थांबवतो आणि म्हणतो की अगं आई 1 मिनिट थांब, काय चाललेलं आहे तुझं, थोडं थांब ना, आणि माझ्या आंघोळीचे किस्से तिला सांगायची गोष्ट असते का. तर तेव्हा मानिनी म्हणते की अरे जीवा तिलाच सांगणार ना, नाहीतर मग कुणाला सांगणार, आणि नवरा बायकोच्या ना सगळ्या गोष्टी एकमेकांना माहिती असलेलंच चांगलं असतं, आणि अगदी आंघोळीपर्यंतच्या सुद्धा. असं बोलल्यानंतर नंदिनी हसूच लागते आणि ती जीवाला म्हणते की मी निघते, आणि मी तुमच्यासाठी ना बदाम भिजवलेले आहेत, ते आठवणीने खा, असं सांगून ती तिथून निघूनच जाते. तर तेव्हा ती निघून गेल्यानंतर मानिनी जीवाला म्हणते की ऐकलं का, बदाम भिजवून ठेवलेले आहेत. तर तेव्हा जीवा मग काय, असं तिला म्हणतो. तर मानिनी म्हणते की मग आता ना बदाम खा आणि बघ आठवतं का काय आहे ते. तर तेव्हा जीवा म्हणतो की काय आठवायचं आहे, आणि तूच मला सांग ना काय आहे ते आज. तर तेव्हा मानिनी म्हणते की तू बदाम तर खा, मग आठवेल कदाचित, असं म्हणून ती त्याला जायला सांगते. तर तेव्हा जीवा तिथून निघून जातो. तर मानिनी हसूच लागते. तर आता बघा इकडे मित्रांनो, पार्थ अजूनसुद्धा खूपच खुश झालेला असतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की काय देशमुख, आज अगदी 32 दात दाखवून हसत आहे, ऑफिसला जायचं नाही का आज, आणि ऑफिससुद्धा बंद, कंपनी बंद, आणि आज इथे असं बेंचवर बसून बेंचच रिनोव्हेट करायचं आहे का. तर तेव्हा पार्थ म्हणतो की अरे तुमची तर आयडिया खूपच चांगली आहे, आणि ही आहे ना लाकडी पट्टी, असं तो बोलू लागतो. तर काव्या त्याला थांबवते. तर पार्थ म्हणतो की नाही नाही, मला तर मीटिंगला तर जायचंच आहे, मी जातो, बाकी संध्याकाळी ना मी तुम्हाला पिकअप करायला येतोच. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की कशासाठी काहीसुद्धा गरज नाही, आणि 1 मिनिट आज मी स्वतःहून तुमच्या गाडीमध्ये बसले, म्हणून तुमचं विमान काय उडवू नका, माझी माझी मी घरी येऊ शकते. तर तेव्हा पार्थ म्हणतो की ते तर तुम्ही यालच हो, त्यात काही डाऊट नाही, पण मी असं ऐकलेलं आहे की तुम्हाला कोणीतरी 2 केक्स आणायला सांगितलेले आहेत, आणि कोणी सांगितलेलं आहे बरं, असं तो म्हणू लागतो. तर तेव्हा काव्या म्हणते की मानिनी काकूंनी सांगितलेले आहेत. तर पार्थ हां बरोबर आहे, असं म्हणतो, आणि तुम्हाला 2 केक्स आणायचे आहेत ना, तर 2 पिशव्या असतील, मग तुम्हाला मदत करायला, तुम्हाला पिकअप करायला मी येतो ना, असं तो म्हणत असतो. तर तेव्हा काव्या आता त्याच्याकडे एक नजरच टाकते. तर पार्थ लगेचच आपले शब्द सावरत नेहमीप्रमाणे म्हणतो की असं ना आईने सांगितलेलं आहे करायला. तर तेव्हा काव्या आता विचार करू लागते आणि म्हणते की पण हे असे 2 केक्स आणायला का सांगितलेले असणार आहेत मानिनी काकूनी. तर तेव्हा पार्थ म्हणतो की बहुतेक ना आईला ते चेक करायचं असणार आहे की घरी बनवलेला केक चांगला आहे का बाहेरचा केक चांगला आहे, म्हणून मागवलेला असणार आहे. तर तेव्हा काव्या थोडंसं रागानंच त्याच्याकडे बघते आणि म्हणते की काहीही बोलाल का, काहीही बोलून तुम्ही मला शेंड्या लावणार आहे का, आणि ते कारण काहीसुद्धा असू देत, पण तुम्ही आणि तुमची आई आणि तुम्हा दोघांना सुद्धा ना म्युझियममध्येच ठेवायला पाहिजे. असं बोलल्यानंतर पार्थ तिथेच बसून हसू लागतो. तर तेव्हा काव्या आता त्याला म्हणते की देशमुख आता तुम्ही चला इकडून, आणि PJY कन्स्ट्रक्शन तुमची वाट बघत आहे. तर तेव्हा पार्थ ठीक आहे मी आता येतो आणि पिकअप करायला सुद्धा येतो, असं म्हणून तो तिथून उठतो आणि बाय असं सांगून तिथून अगदी खूप खुश होत निघून जात असतो. आणि जात असताना तो मनातल्या मनात बोलू लागतो की काव्या आज पहिल्यांदा माझ्या मागे आल्या आहेत, आणि आज पहिल्यांदा त्यांनी स्वतःच्या पर्सनॅलिटीचं एक सिक्रेटसुद्धा शेअर केलं, आणि मित्र मानेन अशी होपसुद्धा दिली, आणि एक पेट नेमसुद्धा दिलेला आहे, आर्किटेक्ट बोका. आणि लग्नानंतर आज बरोबर 1 महिन्याने गाडी आज इथंवर पोचलेली आहे, आणि 1 महिन्यात ही प्रोग्रेस आहे म्हणजे होप्स तर आहेतच. वा, असं तो म्हणू लागतो आणि खूपच खुश होतो. आणि इतक्यातच त्याच्या फोनवरती एक मेसेज येतो, आणि तेव्हा तो मेसेज बघतो तर त्याला धक्काच बसतो, आणि तो लगेचच मागे वळतो, आणि काव्या असं धक्क्याने तिला हाक मारतो.
आणि तिच्याजवळ तो धावतच जातो आणि तिला मोबाईल दाखवत म्हणतो की ज्यांनी तुमच्यावरती हल्ला केला होता ना त्याचं CCTV फुटेज मला मिळालेलं आहे असं म्हणून तो तिला फुटेज दाखवू लागतो. आणि ते फुटेज बघत असताना तर काव्या मोठेच डोळे करते आणि तिला धक्काच बसतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्या पार्थला म्हणते की हा तर तोच माणूस आहे. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की माझे गट फिलिंग्स ना मला सांगत आहेत की हा आपल्यावरती परत हल्ला करू शकतो, पण तो परत वेगळ्या वेशात सुद्धा येऊ शकतो. असं तो बोलत असतो आणि चक्क दुसरीकडे दीपक वेश बदलून रिक्षा चालकाच्या वेशामध्ये आलेला असतो. तर तेव्हा पार्थ म्हणतो की मागच्या वेळी त्याने तुमच्यावरती हल्ला केला होता, यावेळेस बहुतेक माझ्यावर, जीवावर किंवा असं तो म्हणतो. आणि तेव्हा काव्या म्हणते की नंदिनी ताईवर का? तर त्या दोघांचा अंदाज अगदी बरोबर असतो. आणि इकडं नेमकं त्याच वेळेला दीपक वेश बदलून रिक्षावालाचा वेश घेऊन नंदिनी जवळ आलेला असतो. आणि तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की काका आनंद निवासमध्ये घ्याल का? आणि ती चक्क त्या रिक्षामध्ये सुद्धा बसते आणि तिला तो दीपक असल्याचं कळतच नाही. तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.